औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद मोडून काढण्यासाठी आणि स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी मेहजाराजे जयसिंग याला दक्षिणेत पाठवले. मोठी मोगली फौज, प्रचंड दबाव अशा परिस्थितीत अखेर महाराजांना पुरंदरच्या तहात स्वराज्यातील काही किल्ले द्यावे लागले. त्यावेळी सगळ्याला वाटलं की महाराज आता थांबतील, स्वराज्य संपलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा रानावनातल्या शेतकऱ्याच्या पोरांना एकत्रित करून त्यांच्या हातात शमशिरी दिल्या आणि अन्यायाविरोधात लढायला शिकवलं. त्यावेळी महाराजांकडे काही नव्हती, ना मोठी फौज, परंतु महाराजांकडे एक जिद्द आणि मावळ्यावरील असलेला विश्वास. ज्यावेळी तह झाला त्यावेळी महाराजांकडे फक्त 16 किल्ले शिल्लक राहिले होते आणि 9 वर्षांनी राज्याभिषेक झाला. त्यावेळी राज्याभिषेकची नोंद आहे. महाराजांकडे तब्बल 365 किल्ल्याचं साम्राज्य होतं. महाराजांकडे एकच शिकायला मिळतं की एक पराभव हा अंतिम नसतो, तात्पुरती माघार म्हणजे हार नसते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वप्नांसाठी शेवटपर्यंत लढण्याची प्रेरणा. जय शिवराय.